नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण तांदळाच्या पिठापासून कुरकुरे बनवणार आहोत आणि हे कुरकुरे जसे आपण दुकानातून आणतो त्याचप्रमाणे याची टेस्ट लागते आणि हे बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तांदळाच्या पिठाचे कुरकुरे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलंय। आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा इतकं बेसन पीठ घातलंय आणि 1 चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर घातलंय। तसेच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं छान मिक्स झालंय। आता हे शिजवून घेऊयात। इथे मी एक कढई घेतलेली आहे। कढई गरम झालेली आहे। आता त्यामध्ये 1.5 वाटी इतकं पाणी टाकून घेऊयात। ज्या वाटीनं आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलंय त्याच वाटीनं पाणी घ्यायचं आहे आणि आता मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपण जे मिक्स करून ठेवलेले सगळे पीठ आहेत ते यामध्ये टाकून घेऊया आणि चमच्याने हे सगळं छान मिक्स करून घेऊया। तांदळाचं पीठ कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही ती पाहू शकता। इथे आपलं पीठ आणि पाणी छान मिक्स झालंय। आता चमच्याला जे काही पीठ लागलंय ते काढून घेऊयात। गॅसची फ्लेम ऑन करूयात आणि यावरती झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवरती हे 2 मिनिटं शिजून घेऊयात। 2 मिनिटं झालेले आहेत। गॅस बंद करूयात आणि कढई गॅसवरून खाली काढून घेऊयात। कढई गॅसवरून खाली ठेवून घेतलेली आहे। आता झाकण न काढता हे 5 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत। आता कढईवरील झाकण काढून घेऊया आणि इथे आपलं पीठ हे खूप छान शिजलेलं आहे। आता हे पीठ आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात। संपूर्ण पीठ हे ताटामध्ये काढून घ्यायचंय। इथे आपलं सगळं पीठ ताटामध्ये काढून घेतलंय। आता हे थंड होऊ देऊयात। इथे आपलं पीठ थंड झालंय। आता हे पीठ मळून घेऊयात। पहिल्यांदा हे पीठ असं ड्राय वाटत असेल, पण आपण जसं जसं हे पीठ मळत जातो तसं तसं पीठ सॉफ्ट होऊन जातं। आपण इथे एक्स्ट्राचं पाणी देखील वापरणार नाही आहोत। जेवढं पाणी आपण शिजण्यासाठी ठेवलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये हा गोळा मळून तयार होतो। इथे आपलं पीठ मळून झालं आहे आणि छान असा गोळा देखील तयार झाला आहे। आता मळलेल्या पिठामधून थोडंसं पीठ घेऊया, त्याचा छोटासा बॉल तयार करूया आणि बोटांच्या मध्ये रोल करून याला कुरकुऱ्याचा आकार देऊन घेऊयात। याचप्रमाणे दुसरं देखील करून घेऊया। गोल गोळा तयार करून घेऊया आणि बोटांच्या मध्ये रोल करून याला कुरकुऱ्याचा आकार देऊन घेऊया। याचप्रमाणे सगळे कुरकुरे तयार करून घेऊयात। इथे आपले सगळे कुरकुरे तयार करून झालेले आहेत। 1 वाटी तांदळाच्या पिठापासून एवढे सगळे कुरकुरे तयार झालेले आहेत। आता हे तळून घेऊयात। कुरकुरे तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये जेवढं सफिशियंट तेल आहे तेवढं टाकून घेतलंय। तेल चांगलं गरम झालंय। आता यामध्ये कुरकुरे टाकून घ्यायचेत। जेवढे कुरकुरे कढईमध्ये मावतील तेवढे कुरकुरे टाकून घ्यायचेत। इथे कढईमध्ये जेवढे कुरकुरे मावतील तेवढे मी टाकून घेतलेत। आता अर्धा मिनिट याला अजिबात हलवायचे नाही। अर्ध्या मिनिटानंतर याला हलवून घ्यायचे आणि असंच अल्टीपल्टी करत हे हलकासा सोनेरी रंग येऊपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती हे तळून घ्यायचेत। तुम्ही पाहू शकता इथे आपल्या कुरकुऱ्यांना एकदम छान हलकासा असा सोनेरी रंग आलेला आहे। म्हणजेच आपले कुरकुरे छान असे तळलेले आहेत आणि क्रिस्पी देखील झालेले आहेत। आता हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊया आणि याचप्रमाणे सगळे कुरकुरे तळून घेऊयात। इथे आपले सगळे कुरकुरे हे तळून तयार झालेले आहेत। आता हे टिश्यू पेपरवरून काढून घेऊया आणि तुम्ही ऐकलंच असेल की याचा आवाज एकदम हे क्रिस्पी असे बनलेले आहेत। हे असे खायला खूप छान लागतात, पण आपण याला अजून चटपटीत बनवूया म्हणजे हे अजून जास्त छान लागतील। कुरकुरे चटपटीत बनवण्यासाठी सर्वात पहिलं मी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। मीठ कुरकुऱ्यांना छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखट देखील कुरकुऱ्यांना छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा इतकं मॅगी मसाला घातलेला आहे। मॅगी मसाला देखील कुरकुऱ्यांना छान मिक्स करून घेऊयात।
इथे सगळे मसाले आपले कुरकुऱ्यांना लावून झालेले आहेत आणि कुरकुरे गरम आहेत तोपर्यंतच हे मसाले याला लावायचे आहेत. गरम असतानाच ते मसाले चांगले चिकटून बसतात. तुम्हाला ज्या फ्लेवरचे कुरकुरे हवे तो मसाला तुम्ही वापरू शकता, जसं की पेरी पेरी मसाला किंवा अजून चाट मसाला किंवा पावभाजी मसाला. कुरकुऱ्यांचा जो फ्लेवर हवा आहे ते मसाले तुम्ही इथे वापरू शकतात. अशा प्रकारे आपले एकदम कुरकुरीत आणि चटपटीत असे कुरकुरे बनून तयार झालेले आहेत. तुम्ही हे थोडेसे थंड झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये जर भरून ठेवले तर हे 1 महिनाभर असेच राहतात. तुम्ही देखील हे एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला देखील हे नक्कीच आवडतील आणि अशाच चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी फूडला सबस्क्राईब करा. थँक्यू.